त्याच्यात आम्ही स्पेशालिटी आमची ठेवलेली आहे गुळाचा चहा। सकाळी खाद्यपदार्थांमध्ये पोहे आणि उपमा असतो, चहा तर पूर्ण दिवसच असतो आणि संध्याकाळच्या याच्यामध्ये पूर्ण दिवसामध्ये म्हणजे पोहे, उपमा किंवा इडली, मेदूवडा असे अनेक खाद्यपदार्थ तिथे ठेवलेले आहेत आम्ही। जे आपण आधी पेंटिंग करत होतो, जे आपण चित्र काढत होतो किंवा ज्या आपल्या भावना चित्रातनं दाखवत होतो ते आपण ह्याला क्विल्टच्या माध्यमातून दाखवलेत। म्हणजे आपण ह्या रजईच्या म्हणजे हे फॅब्रिकचे तुकडे फॅब्रिक म्हणजे कपड्याच्या तुकड्याला जॉईन करून लावून त्याच्यातनं हे आपण स्वीकारलेलं आहे आणि ते खूप वेगवेगळ्या रीतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही हे काउन्सिलिंग DMIT या टेस्टद्वारे करतो, पण ह्या DMIT टेस्टमध्ये मुलांना कुठलीही परीक्षा द्यावी लागत नाही, तर फक्त त्यांचे फिंगरप्रिंट्स घेऊन आपण हा रिपोर्ट तयार करू शकतो। 15 मिनिटात आपण ही गोष्ट करू शकतो आणि 3 ते 4 दिवसामध्ये हा रिपोर्ट तयार होतो आणि त्याद्वारे आपण अपॉइंटमेंटद्वारे त्यांचं काउन्सिलिंग करू शकतो। हे याचं वेगळेपण आहे। आणि मुख्य म्हणजे ते ॲग्रो वेस्टपासून तयार केलेले डायटरी सप्लिमेंट्स आहेत आणि त्याला सायंटिफिक भाषेत न्यूट्रास्युटिकल्स असं म्हणतात आणि त्याच्यातही विशेषता अशी आहे की ते माणसाला औषधं वाटायला नकोत, म्हणून मग त्याचं रूपांतर कुठे सूपच्या फॉर्ममध्ये, कुठे तेलाच्या फॉर्ममध्ये की जे आपण ड्रेसिंगला वापरतो अशा पद्धतीने ते केले की ते सहज माणूस ॲक्सेप्ट करेल, त्याला औषध म्हणून स्वीकारणार। पण नवरात्रीतच आपल्याला स्त्री ही दुर्गा आणि रणरागिणी आहे असं पण म्हणतो, पण समाजात दुर्दैवाची गोष्ट आहे की स्त्रीवर मुलींवर अत्याचार होत आहेत, तर त्यासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे असं आपण म्हणतोय। त्याच्यात आईचा, शिक्षकांचा मोठा वाटा आहे। आईनी मुलगा मुलगी असं भेद न करता दोघांनाही समान शिकवण दिली पाहिजे। मुलीला जसं आपण घराबाहेर पडताना सांगतो की सांभाळून जा, जपून जा, वेळेत घरी ये, तसं मुलालाही तिने बजावून सांगितलं पाहिजे की ज्या समाजात वावरणाऱ्या मुली, माता भगिनी आहेत त्यांचा आदर राहा।